लीगची शेवटची मॅच आपण नक्कीच पाहतोय. चला अंपायर स्टार्ट द मॅच. मगाच्या मॅचमध्ये नक्कीच पंचाच्या भूमिकेत असणारे अष्टपैलू गोलंदाज झहीर यांचा पहिला चेंडू पाहूया. चेंडू टाकलाय, सुसंधी होती, वेळ वेळ कोणासाठी थांबला जात नाही. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रसाद पाहायला मी त्यात कॉल दिला गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा कॉल दिला गेलाय, सुसंधी होती. एकमेकाबद्दल दिलेला संबंधाचा कॉल. एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. अंपायर बॅटकट आहे. येस, 22 लेग बाज दाखवाय जरा. पुन्हा एकदा चेंडू इतका जोरात वळालाय, डॉट बॉल येतोय. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 180 कोणात बॉल बॅट फिरवली आहे. निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. जरा थोडंसं थांबून खेळावं लागेल, वाट पाहावी लागेल. टपलीचा मोठा फटका नक्कीच अपेक्षित आहे. लॉकलमध्ये टाकला चेंडू, वेगात मारलाय. गोशांगी क्षेत्रातील एक धाव. चेतन यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आला आणि धावसंख्या होती ती 4 धावा. षटक क्रमांक पहिलं. अजूनही निर्णायक 18 चेंडू. चला स्पीडअप करायचं आहे. 10 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाची नक्कीच परमिशन आहे. उगाच आपण स्थानिक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य मिळालं आहे. क्वार्टर्स फायनल, सेमी आणि फायनल महत्त्वाच्या मॅच शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू म्हणजे चायनीज मधला लॉलीपॉप असतो. चौकार आलाच पाहिजे होता. थोडेसे स्वतःवर नाराज झालेत प्रसाद. एक धाव नक्कीच येते. फुलटॉस चेंडू. मगाशीच म्हटलं, पुन्हा एकदा अंडरआर्म मधला षटकार मारायचा प्रयत्न, परंतु अंडरआर्म मध्ये षटकार मारल्यानंतर बाद ठरवलं जात आहे. विकेटचं पतन होत आहे. बॅटर न्यू बॅटर संकर्ष. मारल्या फटका जोरात मारलाय. एक धाव पाहायला मिळतीये. चला लहान म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला बॉल लागेल याची दक्षता घ्यायची आहे. थोडंसं मागे राहा. आलेला चेंडू स्माइल देते बाल कलाकार. काय स्माइल दिली आहे. कॅमेरामन फोकस करो. पहिल्या रांगेमध्ये आमचे जे बाल कलाकार बसलेत, चला हात उंचावायचा, कॅमेऱ्याच्या दिशेने दाखवायचा. स्क्रीनवर नक्कीच फोटो तुमचा येईल. बघायचं स्क्रीनवर. आलाय वेगात मारलेला फटका झालाय सीमा रेषा पार. 4 धावांनी धावसंख्या धावायला लागली आहे. 11 ऑन द बोर्ड. 11 रन्स. वेगात मारलेला फटका. गुड स्ट्रोक. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील.
चेंडू टाकलाय मानसरोवरला, गेलाय बेलापूरला. व्हाईट बॉल. पंचांचे हात रुंदावलेत. एक चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या झाली ती 12. वन टू 12. पुन्हा एकदा टपली मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय सीमा रेषेवरती फिल्डिंग केली गेली आहे. गुड फिल्डिंग. 4 धावा नक्कीच वाचवल्यात. शुभम शिर्के, रील फेम मालवणी भाषेमधलं व्यक्तिमत्व. मी खय उभोय आणि खय पकडतय याचं प्रात्यक्षिक नक्कीच दाखवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. बाहेरून सांगितलं जातंय स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न करा. समर्थक आहेत, प्लेयर आहेत. पुन्हा एकदा फुलटॉचवर हेलिकॉप्टर भिडवलंय. काय चेंडू पकडलाय. एफर्ट्स दिलेत. कौतुक करावं लागेल. 4 धावा वाचवल्यात. धावसंख्या नक्कीच वाढतीये. बोर्ड 1 for 14. बोर्ड. हॅलो. नाही नाही, नक्कीच पंचाची सल्ला मसलत केला जातोय. लीगची शेवटची मॅच नक्कीच आपण पाहिली जाते. आपटी केलेला फटका नक्कीच गेलाय 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 सीमा रेषा पार. धावसंख्येमध्ये भर नक्कीच पाहायला मिळतीये. 18 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा टपलीचा सुरेख फटका. दुसरा चौकार आलाय. हॅट्रिक चौकार येतोय का पाहायचंय. टीमचे प्लेयर म्हणतात अजून एक हॅट्रिक चौकार यायलाच पाहिजे. धावसंख्या आकार देईल. डीजे दादा, गाणी नक्की सुशव्य आली पाहिजेत. तिसरा चौकार आल्यानंतर काय बॉल कापलाय. कमबॅक नक्कीच केलाय राहुल यांनी. आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 1 to go. येस, 5 बॉल झालेत. धावसंख्या नक्कीच झाली आहे 2-2-2-2. 22 ऑन द बोर्ड. अमान संघर्ष. 1 मोर. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. 2-3-23. नक्कीच डेलिब्रेट बॉल काउंट केला जाईल. ओव्हरची समाप्ती होती आहे. षटक क्रमांक 30 आणि धावसंख्या होत्या त्या फक्त 23 धावा. शेवटचं हानामारीचे 6 चेंडू पाहूया. 20. आता तर रन नाही आहे. जर्सी नंबर 9. येस, लक्ष आहे खेळाडूंचं. चुकीच्या दुरुस्ती नक्कीच केल्या जातात. शेवटचं षटक नक्कीच घेऊन येत आहे. न्यू गोलंदाज चेतू. टाकलेला चेंडू. व्हाईट +1. 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावली आहे.
आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जात आहे जे जे प्लेयर्स ज्या ज्या टीममध्ये संघाचं प्रतिनिधित्व करतायत त्या सर्व संघाच्या खेळाडूंचे -2 धावाने पुढच्या मॅच खेळवल्या जातील. पुन्हा एकदा अवंतर चेंडू पाहतोय, कॉल दिला गेलाय वाईट +1. आयोजक कमिटीच्या माध्यमातून ठरवलं गेलंय थोडा लेट होतोय, धडा लेट होतोय, विदिन सेकंड मध्ये नाही जात. येस 28. तुम्ही लगेच माना वळून बघताय, लगेच येत नाहीये कारण ते डिले होतंय. कल्पना आहे तुम्हाला, धावा झाल्या पाहिजेत, होतील, काळजी करू नका. नक्कीच एकही चेंडू झाला नाही. गोलंदाजामध्ये बदल केला जातोय. न्यू गोलंदाज किरण, आशेचा किरण घेऊन आलेत. डॉट बॉल टाकावे लागतील. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू वाईट बॉल. बॅटची एज घेतली जाते. गुड कॉल दिला जातोय. 1 रन पूर्ण केला गेली. धावसंख्या झाली ती 30. चला बॅटिंग डेब्यू घेतलाय. नो बॉल आहे की नाही चेक केला जाईल. लाईन नो. चला अंपायर रिव्ह्यू आहे, पाहूया. अंपायरचा रिव्ह्यू. चला आता स्क्रीनवर माना वळून बघितलं तरी हरकत नाही, तुम्हाला शहानिशा होऊन जाईल. स्कोर थोडासा फ्रॅक्शन सेकंड मध्ये लेट येतोय. तुम्ही 27 मग अरे 27 कशा झाले, 28 झालेत. नक्कीच शंका यायला पाहिजे. चला स्क्रीनवर आता बघायचंय, तुम्ही ठरवायचं काय आहे. अंपायर नक्की सांगतील ग्राउंडवर जाऊन. फेअर डिलिव्हरी. ओके चला मॅच सुरू करायची आहे. बॉल काउंट केला जाईल. एक चेंडू झालाय, अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा नो बॉल. वेग आणि वेगात मारलेला फटका पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक खेळला गेलाय, कौतुक करावं लागेल किरण यांचं. चेंडू अडवला जातोय, कदाचित सुटला असता तर सीमारेषेवर नक्कीच गेला असता. पुन्हा एकदा दडपण पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा नो. चेंडू वाढी जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. नो +4. येस आता बोर्डवर बघायचं. विदिन सेकंद थांबा आणि नंतर वळून बघा किती झालाय. 37. एकच चेंडू झालाय. येस नो +4 अशा 5 धावा. मस्त आली मॅच असं म्हटलं जात आहे. प्रफुल्ल म्हणतायत धावा कराव्या लागतील, डोंगर रचावा लागेल. गुड स्कोर. अभिनय अत्यंत चांगली बॅटिंग करतायत. 2 चौकार आलेत.
पुन्हा एकदा वाईट +1 2 धावा 3939 2 चेंडू झालेत. शुभम शिर्के सांगतायत मालवणी भाषेत जरा कानमंत्र नक्कीच शुभम शिर्के आपण द्यायचं आहे गोलंदाजाला. स्माइल दिलं जातोय. थोडे थांबान टाका खया भिजते घाई करतास आपण मॅच जिंकूची या. नक्कीच डॉट बॉल आलाय. गुड बॉलिंग कमबॅक केलाय किरणने. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आलाय फटका आणि चांगला प्रयत्न पाहायला मिळालाय. 4 धावा वाचल्यात. निर्णायक 2 चेंडू. कमान संघर्ष 2 वरती 2 चौकार येतोय का पाहूया. जर्सी नंबर 98 आलाय 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 चौकार. क्या बात आहे. आता वळून बघायचंय धावा किती झाल्या तुमच्याकडनं कळल्या पाहिजेत. येत आहेत किती 4 4 44. गुड स्कोर. फायटिंग स्कोर आलाय 44 ऑन द बोर्ड. कमान संघर्ष. वन मोर वन्स मोर. बॉल द्या जुना बॉल द्या. बॉल द्या जुना. डीजे दादा किधर आहे. आवाज आला पाहिजे. इनिंग संपल्यानंतर नक्कीच आवडतं गाणं लागलं पाहिजे. संडे फंडे आहे. नॉनव्हेजचा दिवस आहे. 2 गुट मुझे पिला दे शराबी लागलं तर नक्कीच लहान कलाकार नाचतील. पुन्हा एकदा आलाय चौकार. 4 धावाने नक्कीच धावसंख्या वाढली आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने नक्कीच वळूया. जिंकायला हव्यात त्या
कालपासून आतापर्यंत मोठा टार्गेट अचीव करण्यासाठी धावसंख्या उभारली आहे 48 धावांची. 49 धावा करायच्या. हॅलो, चला या ठिकाणी पारितोषिक मात्र नक्कीच लागलाय. सागरजी कसबे यांच्यासाठी सुशांत विशांक काळे आणि विशू काळे यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिक साठी. चला हॅट्रिक साठी 500 रुपये. कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम लागलेलं आहे. पाहायचं आहे हॅट्रिकची सुवर्ण संधी नक्कीच असेल. पाहायचं आहे सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. त्याच दरम्यान मी थोडंसं या ठिकाणी व्यासपीठावरती एक छोटासा सत्कार घेतोय. अवांतर चेंडू नक्कीच असेल. पंचांनी जरा लक्ष द्यायचं आहे. मी जरा थोडंसं व्यासपीठावरती वळतोय. आजच्या या स्पर्धेसाठी ज्याने खरोखरच आजच्या दिवसभरामध्ये आणि आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि एक बुलंद आवाज ज्यांना संबोधलं जातं संपूर्ण मुंबई शहर जे कव्हरअप करतात. मुंबई शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन जे आपल्या समालोचनाच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी गाजवलेत, ज्यांच्या आवाजातून मंत्रमुक्त केलं, असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक खरोखरच ज्यांच्या माध्यमातून आम्ही या समालोचन कक्षामध्ये उतरलो. वडाळा विभागामध्ये त्यांची आमच्याशी ओळख झाली आणि तदनंतर त्यांच्या समवेत आम्ही देखील जुडलो गेलो आणि आता आमच्या या स्पर्धेसाठी ते आमच्या एका शब्दाला मान देऊन आज उपस्थित राहिले. उद्या ते आंगणेवाडीला जाणार आहेत. उद्या आंगणेवाडीची यात्रा आहे आणि त्यामुळे आमच्या इथून ते थोड्या वेळानंतर रजा घेणार आहेत. परंतु त्यांचा मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आणि यासाठीच कामोटे आर्टिस्टचे एक ओनर तेजस साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोषजी कदम साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. खरोखरच एक सुंदर असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमधून घडत असतं. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये ते आले होते आणि यावर्षी देखील उपस्थित राहिलेत. उद्या आंगणेवाडीची यात्रा आणि त्या आंगणेवाडीच्या यात्रेला सूत्रसंचालन करण्यासाठी ते आज गावी निघणार आहेत. त्यामुळे आमची थोड्या वेळानंतर ते रजा घेणार आहेत. परंतु आम्ही या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार घेत आहोत. येस, कामोटे आर्टिस्टचे सन्माननीय तेजस साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सत्कार घ्यायचा आहे. मायेची उबदार शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजेत. खरोखरच ज्याने दिवसभरामध्ये पूर्णपणे आपल्याला मंत्रमुग्ध केलं, आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध केलं, असे आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून आम्ही या समालोचन कक्षामध्ये उतरलो, असे आमचे कदम साहेब यांच्या आज खरोखर त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. संतोष कदम साहेब लहान तोंडी मोठा घास घेतोय. तुमची बाईट घेण्याएवढा मी मोठा नाही आहे, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही 2 वर्ष सातत्याने ही स्पर्धा करताय आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला कसं वाटतं, या स्पर्धेचं नियोजन आणि स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं, जरा थोडक्यात सांगावं. हॅलो, आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच मागचं 1 वर्ष वाट पाहिली आणि अमोल मुनगेकर आणि इतर टीम्स नक्कीच आपण या ठिकाणी मला सुवर्ण संधी दिली आहेत आणि नक्कीच असंच सहकार्य माझं पुढच्या वर्षासाठी सुद्धा राहील. आठवण काढा. नक्कीच माझा आवाज आपल्यापर्यंत आवडला असेल तर नक्कीच आपण पुढच्या वर्षी मला बोलवा. आपण नक्कीच ऋणबंध जोडू. आणि काय आयोजन आणि नियोजन पाहिलं गेलं आहे, सर्वांचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. धन्यवाद. मी रजा घेतोय. उद्या ज्यांना अंगणेवाडीच्या जत्रेला यायचं असेल, रात्रीची गाडी आहे 9:15 वाजता पनवेलवरनं पकडायची आहे आणि अंगणेवाडीच्या माध्यमातून सुद्धा सूत्रसंचालन करण्यासाठी त्या ठिकाणी सुवर्णसंधी असते. आलेले नक्कीच यात्रेकरू यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद अमोलजी. धन्यवाद साहेब. असंच सहकार्य आम्हाला सातत्याने लाभू देत.
येस, या ठिकाणी त्यांनी खरोखरच मोलाचं असं सहकार्य केलंय. ठीक आहे, या ठिकाणी चार बॉल झालेले आहेत. सागर कसबे या ठिकाणी वरती स्टेजवरती आला, परंतु आयोजकांनी त्याला आमंत्रित केलं होतं. परंतु विनंती असेल, जो खेळाडू खेळतो तो कोणीही मैदान सोडून बाहेर यायचं नाही आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. आयोजकांनी बोलवलं त्यामुळे सागर कसबे आतमध्ये आले होते. ठीक आहे, चला मॅच चालू करू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, संतोषजी कदम सर. नक्कीच मॅचच्या दिशेने वळूया. एकदा पाहायला मिळते, धावसंख्या नक्कीच वाढली आहे. बोरो धावा पाहायला मिळतात त्या 10. पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर, व्हाईट बॉल, 11 ऑन द बोर्ड. काय चेंडू कापला गेलाय. अपील केलं गेलंय, बॅटची एज घेतली आहे का भाई. अपील नक्कीच फेटाळून लावलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. धावसंख्या झाली ती 11. नक्की समीकरण बदलतंय. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 18 बॉल्स 38 रन्स रिक्वायर्ड. चला नक्कीच मॅचच्या दिशेने वळूया. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. गोलंदाज नक्कीच प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. इम्रान, कालच्या सत्रामध्ये सुद्धा काय सुरेख गोलंदाजी त्यांनी केली आहे. टपलीचा सुरेख फटका आणि जातोय सीमा रेषा पार. डीजे दादा लगाव सुशव गाणं. कॅमेरामन फोकस करायचे, बाल कलाकार आलाय पुन्हा एकदा वन्स मोर. का प्रयत्न समोरच्या ठिकाणी मारण्याचा होता, निष्फळ ठरतोय. एक धाव पाहायला मिळती आहे. धावसंख्या एकेरी धावेने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली ती 20 धावांवरती. 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा आलाय का पाहूया चौकार. काय फिल्डिंग एफर्ट्स दिले आहेत. गुड फिल्डिंग. सागर यांचं कौतुक करावं लागेल. संघ कर्णधार आहेत, गोलंदाजी केले, पहिलं षटक टाकलंय, चांगले एफर्ट्स दिलेत. चला बाहेरून कोणी कॉल देऊ नका. बाहेरून कोणी कॉल द्यायचा नाहीये. चला अंपायर रिव्ह्यू घेतलाय. अंपायर नोचा रिव्ह्यू नक्कीच पंचांच्या माध्यमातून घेतला जातोय. चला पंचांना याला रस्ता द्या, थोडीशी जागा. चला मॅच चालू करायची आहे. काय आहे अंपायर कळवायचंय. नो बॉल आहे.
याला म्हणतात खेळाडूवृत्ती. वेळ घालायचा नाही आहे. एकेरी धावेने धावसंख्या नक्कीच वाढती आहे. 2-2-2-2. 22 ऑन द बोर्ड. येस, 2 बॉल्स टू गो. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक राहील. अचूक फेक केली गेली आहे. लहानपणी गोट्या खेळण्याचा सराव नक्कीच केला गेलाय. एज इज ओनली नंबर असं प्रशांत दादा बद्दल म्हटलं जातं आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. आता रनआउटचा रिव्ह्यू नक्कीच पाहायला लागेल. स्क्रीनवरती बघायचंय आपण. प्रशांत यांचं कौतुक करावं लागेल. या एज मध्ये काय एफर्ट्स दिले. नक्कीच खळे साहेब आपण आमंत्रित आहात. कृपया आपण व्यासपीठावर या. सुनीलजी खळे या लवकर वरती. मानसरोवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुनीलजी खळे आपण सुद्धा जोडले गेलेत. स्क्रीनवरती रिव्ह्यू तिकडूनच पंचांनी ठरवायचं आहे. पंच स्क्रीनवर बघा. प्रशांत दादाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एज ओनली नंबर असं म्हटलं जात आहे. प्रत्येक अँगलने दाखवलं जात आहे. बघायचंय. मॅजिक बॉय बँजो पार्टीचे विशाल सर आपण सुद्धा आमंत्रित आहात. आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. नक्कीच हरकत नाही. रनआउट चेक केला जातोय. प्रत्येक अँगलने चेक केला जातोय. कुठलाही निर्णय नक्कीच कोणाच्या फेवर मध्ये जाऊ नये. नक्कीच तंत्रज्ञान आमचे कॉम्प्युटर तज्ञ 22 पंच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रनआउट ढाकला जातोय. चला पंचांना जरा एवढ येऊ दे. तुला कुठल्याच अँगलने क्लिअर दिसणार नाही कारण तू मध्ये एका अँगलला आलाय. दुसऱ्या अँगलला प्लेअर आहे. तुम्ही ऑन ग्राउंड डिसिजन काय असेल ते डाऊटफुल द्या. तुम्ही ठरवा दोघांनी मिळून. तुम्ही दोघांनी ठरवा. एका अँगलने अंपर मध्ये आलाय. एका अँगल प्लेअर आलाय. डायरेक्ट हिट लागलाय. डायरेक्ट हिट लागलाय. नाही रे पोचला नाही. अजून कर डायरेक्ट हिट लागलाय बघ. अरे तेच बोलतो. काय सीन होतं माहिती आहे का नक्की. थोडं हे होतं पण हा मग बॉल नाही निघाला तर बघ ना. अजून बघ किती लेट आहे. पाठी गेला तर थोडं पाठी गेला. हा मग तेच बोलतो. बॉल गेलाय तिथे. हा बघा बॉल इकडे हातात आहे. बॉल हातात आहे बघ दिसला. जा पुढं जा. सोडला हा थांब. सोडला हा गेला आणि बॉल लागून मग आता कधी आला. बॉल पाठी जाईल तिकडे आता. नाही रे नॉट आउट आहे. चेक केलाय. हे नॉट आउट आहे दादा. एक प्लेयर आहे तुमचा. एक प्लेयर आहे. तेच बघितला दुसरा अँगल बघ आता आला. शांत बस जरा.
दुसऱ्या जणाला उड्या आधी हे मला दिसत नाहीये दुसऱ्या अँगलला दिसत नाही ना तुमच्या आउट कधी दिला
नॉट आउट दिलाय, नाबाद ठरवलं गेलंय. दोन अँगल मध्ये आपण बघितलं, नक्कीच थोड्याशा अडचणी येत आहेत दोन कॅमेरा असून सुद्धा. हॅलो, चला लहान मुलांनी जरा प्लीज खाली खाली थांबायचं आहे. कामोटेचे राजा मित्रमंडळ या ठिकाणी सभासद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. कामोटेचे राजा मित्र परिवार सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. चला बापू प्लीज हरिअप करा, प्लीज सहकार्य करा, आपली स्पर्धा आहे, थोडस सहकार्य करा. चला बॉल द्या, बॉल कुठे? चला चला, सर्व match मित्र परिवार आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. विनंती असेल. अजय पण आलाय. अजय यार या ना, हे संकेत ये ना यार, हे सिंगल. नक्कीच मॅचच्या दिशेने वळूया. 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 13-26. आलेले अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे. नक्कीच व्यासपीठावर खुले जात आहेत. ऋणानुबंध नक्कीच मान सरोवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2025चा डिफेंडिंग चॅम्पियन सुद्धा फोटो पाहिले जात आहेत. मिस्टर MPL अभिनव शिर्के, गेल्या वर्षीचा अष्टपैलू खेळाडू. एकदा पंचाच्या माध्यमातून नो बॉल, एक धाव नक्कीच मिळती आहे. काम चालू 2 मिनिट. बॅटची एज घेतली गेली होती. नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. समीकरण नक्कीच बदललंय. निर्णायक 12 चेंडू, त्या 25 धावांची आवश्यकता. 12-25 बरोबर ना? धावसंख्या झाली ती 24. कान मंत्र नक्कीच दिले जात आहेत. निखिल बिअर शॉपचे ओनर बबल्या या लोकांना आहे. बबल्या यांना विनंती करतो की तुम्ही कृपया करून स्टेजवर यावं. हॅलो, विनंती असेल की निखिल बिअर शॉपचे सन्माननीय ओनर बबले साहेब यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. निखिल बिअर शॉपचे ओनर बबल्याबाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. नक्की चेंडू टाकलाय, पंचांनी दंडित केलाय. समीकरण नक्कीच बदलेल. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. उडवला चेंडू समोरच्या ठिकाणी, सुसंधी या ठिकाणी पाहायला मिळतीये. बॅटर आउट. व्यासपीठावर नक्कीच यायचंय. सुबोजी भोसले प्लीज हरिअप. टाकला चेंडू, पुन्हा एकदा नो बॉल आणि गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समीकरण नक्कीच बदलले. धावसंख्या नक्कीच धावली आहे. धावसंख्या झाली ती 30. हा नो प्लस. हॅलो, याच दरम्यान मोठ्या विभागातील एक प्रतिष्ठित व्यक्ती सागरभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कामोठा टेनिस.in चे सन्माननीय अध्यक्ष तसेच समाजसेवक या संपूर्ण कामोठा नगरीमध्ये सातत्याने समाजसेवा त्यांच्या हातातून होत असते असे आमचे लाडके सागरभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय, त्यांचं स्वागत करतोय. तसेच काही सहकारी त्यांच्या समवेत आलेले आहेत, त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी
मॅचचं समीकरण नक्कीच बदललंय. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काय स्ट्रोक खेळला गेला त्यामध्ये आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सागरभाऊ पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी पुनश्च एकदा आम्ही शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतोय. खरोखरच अमूल्य वेळ देऊन आपण या कार्यक्रमास या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. पुनश्च एकदा शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करत आहोत. मारला फटका पुन्हा याच एकदा. या दरम्यान ठिकाणी सुसंधी आणि अचूक फेक केली गेली सागरभाऊ आहे. प्रतिष्ठानचे सागरभाऊ प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष सोनूजी पाटील साहेब, उपाध्यक्ष एस जी चिले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खरोखरच चांगलं असं योगदान आमच्या या स्पर्धेसाठी देतात. सुंदर असं मार्गदर्शन आणि सुंदर असे सहकार्य आम्हाला सातत्याने ते करत असतात. असे आमचे सागरभाऊ पाटील तसेच चिले साहेब, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच दरम्यान टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने आज उंच अशी भरारी घेतली आहे ते सोनू पाटील आणि निकू गोवारी साहेब यांचं देखील आज या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आगमन झालेलं आहे. जे टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेटमधील कामोटे विभागाचं नाव पूर्ण नवी मुंबई तसंच रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी गाजवलंय आणि आज एक कामोट्या शहराचं नाव आज साता समुद्र पलीकडे नेण्याचं जे कार्य करत असतात ते गोवारी आणि जय हनुमान कामोटे टीम. आज खूपच ज्या संघाचं नाव संपूर्ण साता समुद्र पलीकडे गेलंय ते जय हनुमान कामोटे संघाचे खरोखरच उत्कृष्ट असे खेळाडू निकूदादा आणि सोनू पाटील साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. पुनश्च एकदा मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय, त्यांचं स्वागत करतोय आणि वळतोय मात्र ओटो कॉमेंट्री बॉक्स संतोषजी कदम साहेब. नक्की चेंडू टाकला गेलाय. पंचांना नक्की या ठिकाणी विचलित केलं गेलं. पाहूया निर्णय काय येतोय. अचूक डायरेक्ट हिट स्टंपवर गेली आहे. त्याला मस्त करून नक्की निर्णय दिला जाईल. समीकरण आहे 6 चेंडू 9 धावा असताना शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अचूक फेक केली गेली आहे. अंपायर रिव्ह्यू नक्कीच घेतलाय. तुम्हीच या, तुम्हीच बघा, बाकी कोणी बोलू नका. ऑन ग्राउंड डिसिजन आपण नक्कीच पहिल्यांदा मागतो, परंतु आपण बघतोय स्क्रीनवरती सातत्याने पाहायचंय. स्क्रीनवरती सुद्धा दाखवलं जाईल. आणि बॅट्समन आउट. या ठिकाणी डिसिजन दिला गेलाय. समीकरण नक्कीच बदललंय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 5-9. नवीन बॅटर प्रमोद आणि नंदू यांच्यावरती मोठी जबाबदारी पाहायला मिळते आहे. पाहूया. उलटा चेंडू कन्वर्ट झालाय. क्या बात आहे. गुड फिल्डिंग. समीकरण बदललाय. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत. उडवला चेंडू नक्कीच डायव्हर्ट झाला असता. एका धावेवरती समाधान नक्कीच मानलं जात आहे. गुड फिल्डिंग. व्यासपीठावर बसलेले ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमधील महत्व आपण पाहतोय. अंडरआर्मची आगळी वेगळी मजा, धावपळ पळापळ पाहायला मिळते आहे. समीकरण थोडंसं हलकं पण नक्कीच कठीण कुठलं नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत केलं जात नाही. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, चालली कुठे आणि नक्कीच कोण जिंकेल
सांगू शकत नाही. हा निर्णायक चेंडू असू शकतो. हा चेंडू फार महत्वाचा. कमाल हायएस्ट टोटल नक्कीच 2 दिवसाच्या सत्रामध्ये पाहिला गेलाय. पाठलाग केला जातो 49 धावांचा. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. चला दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. काय फायटिंग मॅच चालू आहे. 2 चेंडू 8 धावा. आणि अभिनव यांचं कौतुक करावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू औपचारिकता नक्कीच पाहायला लागेल. कदाचित 7 एक्स्ट्रा बॉल टाकले तर 1 धाव निघेल. गोलंदाजाला फक्त चेंडू सोडायचा आहे. 1 चेंडू 10 धावा सुद्धा चेस कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलंय. आलाय